नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि डायरेक्ट मुद्द्यावर येते. मंडळी, घरातला कोणता पण भाग जर तुम्हाला स्वच्छ करायचा असेल तर तुम्हाला काय लागतं? पाणी. तसंच आपल्या शरीराचं असतं. तुम्ही काहीही चुकीचं खाल्लं असेल तर ते फक्त आपण पाण्याने स्वच्छ करू शकतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त तुमच्या किचनमध्ये असलेली एक छोटीशी गोष्ट तुमचं शरीर आतून डिटॉक्स करू शकते, वेटवर काम करू शकते, स्किनला ग्लो देऊ शकते, ब्लड शुगर बॅलन्सला सपोर्ट करते, इम्युनिटी वाढवते, डायजेशन सुधारते म्हणजेच पचन सुधारते. सो पुन्हा एकदा मुद्द्यावर येते. मी बोलते रात्री भिजवलेल्या धण्याच्या पाण्याबद्दल. अनेक लोक याला फक्त एक होम रेमेडी समजतात, पण खरं तर हे एक नॅचरल हेल्थ ड्रिंक आहे आणि याचे फायदे काय आहेत ते जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला धक्का बसेल, कारण का याचे अगणित फायदे आहेत. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे आहे बॉडी डिटॉक्स करतं. धण्याचं पाणी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं. जसं की मोबाईल रिफ्रेश केल्यावर कसा स्मूथ चालतो, एक्झॅक्ट त्या टाईपमध्ये बॉडीसुद्धा आतून हे पाणी क्लीन करतं. नेक्स्ट आहे डायजेशन इम्प्रूव्ह करतं, पचन सुधारतं, गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग असे जे काही इश्यू असतात तर हे पाणी त्यासाठी नक्कीच युजफुल आहे. सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे. पोटसुद्धा शांत राहतं आणि बरेच जणांना पचनाचे प्रॉब्लेम असतात. सो हे डेफिनेटली ट्राय करा. नेक्स्ट आहे वेट कमी करण्यासाठी हेल्प करतं. हे बॉडी ॲक्टिव्ह ठेवतं आणि आपली फॅट चरबी जी आहे ती कमी होण्यासाठी सपोर्ट करतं. नेक्स्ट आहे शरीरामध्ये पाणी साचणं कमी होतं. कधी कधी आपला चेहरा खूप पफी वाटतो, सुजल्यासारखा वाटतो किंवा आपलं अंग खूप जड वाटतं, तर हे पाणी तो त्रास कमी करायला नक्कीच हेल्प करतं. नेक्स्ट आहे स्किनला नॅचरल ग्लो देतं. बॉडी आतून क्लीन असेल ना तर फेसवर आपोआप ग्लो दिसतो. पिंपल्स किंवा डल स्किन असेल तर त्यावर सुद्धा नक्की यामुळे हेल्प होते. त्याचबरोबर ब्लड शुगर बॅलन्स ठेवायला मदत होते. पण डायबेटिक लोकांनी डॉक्टरची ॲडवाईस नक्की घ्यावी हे ट्राय करण्याच्या आधी. नंतर आहे लघवीच्या त्रासासाठी उपयोगी आहे. हे पाणी लघवी साफ होण्यासाठी मदत करतं आणि त्या संबंधित त्रासात नक्कीच आराम देऊ शकतं. नेक्स्ट आहे आपला वुमन्सचा हार्मोन्स बऱ्याच वेळा वर खाली होत असतो. सो हार्मोन्सचा समतोल राखायला मदत होतं. विशेषतः महिलांमध्ये PCOD असेल किंवा पाळी अनियमित होत असेल तर काही प्रमाणात याचा डेफिनेटली फायदा होतो. त्यानंतर इम्युनिटी बूस्ट करतं. बॉडीची रेसिस्टन्स पॉवर स्ट्रॉंग ठेवायला मदत करतं. म्हणजेच काय तर इम्युनिटी बूस्ट म्हणजे शरीराच्या आजारांशी लढण्याची ताकद वाढवतं. त्याचबरोबर सर्दी, खोकला, इन्फेक्शन असे जे काही छोटे मोठे आजार जे पटकन होत नाहीत आणि झालेच तर शरीर लवकर रिकवर होतं. धण्याचं पाणी शरीराला आतून स्ट्रॉंग बनवायला मदत करतं. त्यामुळे बॉडीचं रेसिस्टन्स पॉवर चांगली राहते आणि आपण जास्त हेल्दी राहतो. हे बनवायचं कसं तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा धणे मिक्स करा. ते ओव्हरनाईट भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या. इतकं सिंपल आहे, पण हे तुम्हाला याची कंटिन्युटी ठेवायचं आहे. 1 दिवस केला 4 दिवस नाही असं नाही करायचं आहे. कंटिन्युटी ठेवली तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. सो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा चहा घेण्याआधी नक्की हे पाणी ट्राय करा आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की त्याच्यामुळे दिवसभरात तुम्हाला काय चेंज जाणवतोय. असं तुम्ही सलग 4-5 दिवस करा. त्यानंतरच तुम्हाला कळेल की याचा नेमका काय फरक तुमच्या शरीरामध्ये पडला आहे. ओके, हे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.